नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आजचा दिवस खूप छान आहे. तुमच्यासोबत आजचा दिवस सगळा मी शेअर करते. तो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कारण संध्याकाळी सोसायटीमध्ये छान दिंडी आहे, छोटंसं भजन आहे आणि दिवसभर पण आम्ही खूप मजा मस्ती करणार आहोत. सो हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही असे व्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो मस्त आम्ही सगळे सकाळी उठलेलो आहोत आणि आता पूजेची तयारी करतोय, पण आम्ही तोपर्यंत सगळ्यांची तयारी होईपर्यंत आम्ही थोडासा स्वयंपाक आणि पूजेची तयारी करणार आहोत, म्हणजे रांगोळी वगैरे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता बाहेरचा पॅसेज मी थोडासा झाडून पुसून घेते. छान आता झाडून झुडून घेतलेला आहे. सो आता छानसं आपण रांगोळी वगैरे काढूया. मस्त रांगोळी वगैरे काढते आणि सोनाली सोना आजचा बेत सांग. आजचा बेत केलेला आहे बटाट्याची भाजी मध्येच हे आले तर आमचा व्हिडिओ थोडा पॉज झाला होता. तो आजचा आमचा बेत आहे पुरी, खीर, भाजी, कुरडई, भजी असं आजचा बेत आहे. चला आता यांना परत कामाला पण जायचंय. आता यांना कामाला जायचंय. सो पटापट स्वयंपाक पण करतो. आता सोनाचा स्वयंपाक येतो पण मी रांगोळी वगैरे काढते, बाकी पूजेची वगैरे तयारी करते. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. गुढीपाडव्याची तयारी म्हणून 7 ड्रील मारतो. काल बसल्याने म्हणते काय करणार पण बस बस मारा डील मारा. यांचं ड्रिल वगैरे मारून झाल्यानंतर आई बोलल्या की मी पूजेची तयारी करते. सो तोपर्यंत मी रांगोळी काढते आहे. आता रांगोळी तर मी साधी सिंपलच काढणार आहे, कारण ती कोणी पुसू नये आणि छोटीशी स्वीट अशी छान दिसेल म्हणून. सोनलने पाट वगैरे आणून दिला मला, का तर ती पाट्याच्या बाजूला पण रांगोळी काढायची आहे. मापाने आम्ही छान रांगोळी काढणार आहे. सो त्यासाठी सोनलने मला पाट आणून दिल्या. बघू याच्यावरती पण सिंपलच डिझाईन मी काढते, पण सोनल मला बोलली की मला डिझाईन काढायची आहे, तुम्ही फक्त कलर भरा. सो मी फक्त कलरने बॉर्डर करून देणार आहे, मध्ये डिझाईन ती काढते. सो चला बघूया ती कशी डिझाईन करते. आणि ती खूप सारी सिंपल हातानेच डिझाईन करणार आहे, मला माहिती आहे. सो सोनलची साधी सोपी हाताने काढलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली? काम पण पटकन होतं आणि खूप इझी आहे. सो अशी डिझाईन आमची काढून झाली आहे. ऑलमोस्ट आमची रांगोळी पण काढून झाली आहे. आता आईंनी पूजेची तयारी केली आहे. आमच्या दोघींची रांगोळी आणि स्वयंपाक वगैरे असं होईपर्यंत ह्या दोघांनी पण तयारी केली. सो रांगोळी काढल्यामुळे घर किती छान दिसतंय तुम्हाला दाखवते पटकन. बघ हा तो पीस मोठा आहे ना, त्याच्यामुळे ते मोठंच दिसतं. अजून साडी नाही घातली. यांचे ड्रेसची अख्खी तयारी. साश्वी जस्ट उठली, जस्ट इची आज रांगोळी करायली. आम्ही पण तयारी वगैरे करून घेतलेली आहे. सो आता पूजा करूया. आम्ही एका बाजूला नैवेद्य आणि एका बाजूला पूजेची अशी सोबत सगळी तयारी केली होती, कारण यांना ऑफिसला जायचंय. सो हे टिफिन घेऊन जाणार आहे आणि पूजाचा मुहूर्त पण होता. सो आम्ही सगळं सोबत केलेलं आहे. थोडीशी पुढे झुकवा तिला. हा पहिले 2-3 गाठी बांधून घ्या. साश्वी साडीला नका बांधू. काय करते तू? आता पूजा वगैरे करून हे जेवायला बसले आहे. थोडस नाश्त्यासारखं खाऊन घेतील आणि आता ऑफिसला जाणार आहे. चालले कामाला. संध्याकाळी लवकर या. आपल्या मीटिंग मध्ये काय सांगा? ये आज आमच्या गुढीमध्ये गुढीपाडवा आहे. सो आम्ही लवकर येणार. या सो अशा प्रकारे मस्त असं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता संध्याकाळी सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे. सो थोडा वेळ कामं वगैरे आवडून घेतो आणि ब्लॉगची सुरुवात आता डायरेक्ट संध्याकाळी होते. संध्याकाळी मग परत गेट रेडी विथ मी करूया. आता दुपारी मस्त जेवण खाऊन आम्ही चाललो आहोत दीपाली ताईंच्या घरी हार बनवण्यासाठी.
सो जाऊया आपण त्यांच्या घरी. पालखी आणली आहे, संध्याकाळी मस्त पालखी वगैरे काढणार आहे. सो त्याच्यासाठी आम्हाला हार बनवायचे, पालखी सजवायची आहे. सो आम्ही चाललोय आता पालखी करायला. हाय हाय करा. जस्ट आलेलो आहोत दीपाली ताईंच्या घरून. म्हणजे हारांना आम्ही बनवायची होती पालखी सजवण्यासाठी वगैरे. सो आम्ही सगळे भेटलो होतो. छान आम्ही मस्त हार वगैरे बनवली. आता रेडी व्हायला घेतला. आता संध्याकाळी छोटंसं भजन आणि छोटीशी दिंडी वगैरे काढणार आहे सोसायटीमध्ये. सो ट्राय करतोय की आम्ही मस्त कसा लुक करूया. सकाळी पूजेपुरती साडी घातली होती बट असा प्रॉपर लुक नव्हता केला. सो आता प्रॉपर लुक करतोय. त्याचा गेट रेडी विथ मीचा छोटासा मी शॉर्ट अपलोड करेल, शॉर्ट व्हिडिओ या रील असे अपलोड करेल. बट आता मी पटकन रेडी व्हायला घेते. ॲक्च्युली सकाळचं सगळं आहे. पटकन रेडी होऊया आणि खाली जाऊया आता, कारण हे पण ऑफिसमधनं येते, यांना पण रेडी व्हायचं आहे. बघूया आता हे काय घालायचं म्हणतात, कुर्ती धोतर आता काय सगळेजण करतात माहिती नाही. बट आपण आपली तयारी करायला घेऊया. सो पटकन गेट रेडी विथ मी. येस, आता मी रेडी आहे. आता यांना रेडी करायचं आहे. आता यांना धोतर घालायचं आहे. त्याच्यावरती ते कुर्ता घालून घेतील आणि त्यांना धोतर मी माझ्या व्हाईट साडीचा घालणार. आता यांना धोतर नेसायचं आहे आणि मी ना रील्स बघितला होता धोतर नेसा, म्हणजे साडीपासून धोतर कसं नेसवायचं. सो मी पण हे पहिल्यांदाच ट्राय करते. बघूया आता हा फायनल लुक कसा होतोय. आणि मी हे सगळं करून घेते. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या. हो, आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि आता खाली जातोय. भरपूर उशीर झाला, 6चा टायमिंग होता. आता जवळजवळ 7 वाजलेले आहेत आणि आता मी चाललोय. छान असं रेडी झालेलो आहे. उशीर झालेला आहे, पटकन जाऊया. आणि खाली भरपूर प्रोग्राम्स आहेत. सो कंटिन्यू करा. आता आम्ही इथे सगळ्या बायका विठुरायाचा गंध लावतोय. सोनल एक गंध लावते आणि अबीर आहे तो सीमावहिनी सगळ्यांना लावताय. आणि हे सगळं झालं की दिंडी निघणार आहे. सोसायटीला पूर्ण गोल राऊंड मारून आम्ही परत सोसायटीमध्ये दिंडी घेऊन येणार आहोत. मग पालखी वगैरे नाचवणार आहे. सो पुढच्या काही क्लिप्स नक्की एन्जॉय करा. नाही रे.
सो आता पालखी वगैरे नाचवून झालेली आहे आणि आता भजनाला सुरुवात होणार आहे. सो आम्ही सगळे आता थोडासा नाश्ता वगैरे केलेला आहे. सगळ्यांसाठी नाश्ता होता. सो आता भजनाला सुरुवात होत आहे. तर आपण भजन पण एन्जॉय करूया. सो आता सगळं दिवस छान गेलेला आहे आणि सोसायटीतले सगळे कार्यक्रम करून आम्ही वरती आलेलो आहोत. खूप छान होता आजचा दिवस. म्हणजे पालखी नाचवणं, दिंडी, भजन असं हे सगळं आम्ही पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केलं होतं. कारण याच्या आधी कमी आम्ही असं दिंडीमध्ये वगैरे गेलो नव्हतं किंवा आम्ही टाळ वगैरे कधी वाजवलेले नव्हते. सो आता आम्ही हे सगळं खूप एन्जॉय केलं. खूप छान वाटलं. आजचं नवीन वर्षाचं खूप छान स्वागत झालं आणि असेच सगळ्यांना देव भरभराटीचं हे वर्ष जावं हीच इच्छा. चला बाय बाय.